अमरावतीत दमदार पावसानं हजेरी लावलेली आहे। नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळालाय। पावसामुळे बळीराजा देखील सुखावलेला आहे। अमरावतीत पहिल्याच पावसाचं पाणी थेट जिल्हा सामान्य रुग्णालयात शिरल्यानं रुग्णांचे प्रचंड हाल झालेत। रुग्णालयाच्या वार्डात पाणी शिरल्यानं रुग्णांवर पाण्यात उपचार घेण्याची वेळ आली आहे। पावसाळ्यापूर्वी रुग्णालय प्रशासनानं पाण्याचं व्यवस्थापन न केल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। वर्धा जिल्ह्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला। या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय। तसंच खरीप हंगामाच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांनी दिवसभर लागवडीची लगबग सुरू केली आहे। यवतमाळ जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली। उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना पावसानं दिलासा दिला। दरम्यान पावसावर अल निनोचा प्रभाव होण्याची शक्यता असल्यानं शेतकऱ्यांनी पेरणीची लगबग करू नये असं आवाहन करण्यात आलं। सांगली मिरज शहरासह परिसरामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। मात्र पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण असून पेरणीच्या कामाला आता वेग येणार आहे। वारकरी संप्रदायाचं मातृस्थान असलेल्या आदिशक्ती संत मुक्ताईच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याला सुरुवात झाली। नागरिकांना पावसाची प्रतीक्षा होती, मात्र संत मुक्ताईंच्या पालखी सोहळ्याच्या प्रस्थान दिवशीच वरुण राजानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांसह वारकऱ्यांमध्ये मोठा आनंद आहे। भर पावसात वारकरी फुगड्या खेळताना महिला आणि वारकरी पाहायला मिळतात। कणकवलीच्या कोंडाघाट येथील विद्यानगर बेलदारवाडी परिसरात भूकंप सदृश धक्के जाणवलेत। या धक्क्यांमुळे परिसरातील 4 घरांचं नुकसान झालं असून घरांच्या भिंतींसह अंगणाच्या जमिनींनाही तडे गेलेत। घटनेची माहिती मिळताच ग्रामपंचायत प्रशासनानं तातडीनं घटनास्थळी धाव घेत पाहणी केली। अकोल्याच्या अकोट तालुक्यातील खदानधारकांवर खनिकर्म विभागानं कारवाई केली। मोठ्या प्रमाणात गौण खनिज करण्यात आल्याची तक्रार विभागाकडे प्राप्त झाली होती। या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर उत्खननाची मर्यादा ओलांडल्याचं आढळून आलं। दरम्यान 5 खदानधारकांना तात्काळ उत्खनन बंद करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या। चंद्रपुरात पोलिसांनी थाई मांगूर माशाचा 600 किलोचा साठा जप्त केला। केंद्र शासनानं थाई मांगूर मासा संवर्धन, विक्री आणि खाद्य म्हणून प्रतिबंधित केलं। मात्र स्थानिक बंगाली कॅम्प मासळी बाजारात मांगूर माशाचा साठा आढळून आल्यानं पोलिसांनी ही कारवाई केली। आयटी पार्क हिंजवडीमध्ये सदनिकेला भीषण आग लागलेली घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली। सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। नागपुरात ग्राहक बनून खरेदीच्या बहाण्यानं चोरी करणाऱ्या सराईत महिला आरोपीला अटक करण्यात आली। आरोपी महिलेनं सराफा दुकानदारासह अनेक महिलांना जाळ्यात ओढून फसवणूक केली होती। तर मोनाली अवतकर असं अटक करण्यात आलेल्या आरोपी महिलेचं नाव आहे। विश्वास संपादन करून दागिने रोख रक्कम लंपास करणाऱ्या महिलेचा पर्दाफाश करण्यात आला आहे। 28 जूनला होणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी महिला उमेदवारांना बुरखा, दुपट्टा किंवा ओढणी परिधान करण्याची मुभा आहे। मात्र परीक्षा सुरू असताना वर्गखोलीत उमेदवाराचा चेहरा स्पष्टपणे दिसणं बंधनकारक असेल असं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं स्पष्ट केलं। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या शाळांच्या पाहणीमध्ये तब्बल 391 शाळांचा समावेश पडझड वर्गवारीत करण्यात आला। शाळांमधील भौतिक सुविधांची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मे महिन्यात पाहणी मोहीम केली होती। शिवभोजन केंद्रांना व्यावसायिक गॅसचा पुरवठा सुरळीत होणार असून बंद पडलेली केंद्र लवकरच पुन्हा सुरू करण्यात येतील असं अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ग्वाही दिली आहे। शिवभोजन केंद्राची संख्या वाढवण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी अर्थ खात्याशी चर्चा करू असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। पुणे ते दानापूर अमृत भारत एक्सप्रेस सुरू करण्यास रेल्वे मंत्रालयानं मंजुरी दिली आहे। 22 जूनपासून या गाडीचं बुकिंग सुरू झालंय, तर 27 जूनपासून ही गाडी पुण्यातून धावणार आहे। गेल्या काही दिवसात हॉटेलमध्ये लागलेल्या आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली। या घटनांच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेनं हॉटेल्स आणि रेस्टॉरंटचं फायर ऑडिट करण्याचं काम युद्धपातळीवर हाती घेतलं। नाशिक महापालिकेच्या वतीनं मॉन्सून टास्क फोर्स स्थापन केली। पावसाळ्यात शहरात पाणी साचणं, झाडं पडण्याच्या घटना आणि साथीच्या आजारांचा धोका टाळण्यासाठी विशेष मॉन्सून टास्क फोर्स स्थापन करण्यात आली। पुणे जिल्ह्यात घाट परिसरात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। शहरात पावसाची रात्रीपासून रिमझिम सुरूच आहे। पुढील 24 तासात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे। या पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला असून रखडलेल्या पेरणीच्या कामांना वेग येणार आहे। गेल्या कित्येक दिवसांपासून उन्हाचे चटके सोसणाऱ्या तळ कोकणाला पावसानं सोमवारपासून दिलासा दिला। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात दमदार सरी कोसळल्या। या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील खरीप हंगामातील भात पेरणी आणि शेतीच्या अन्य कामांना मोठा वेग आला असून बळीराजा कमालीचा सुखावलेला आहे। पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या लोणावळ्यात अखेर वरुण राजानं दमदार हजेरी लावली। मागील 24 तासात लोणावळ्यात
तब्बल 94 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. यंदा मान्सून वेळेवर न दाखल झाल्यानं पर्यटकांनी लोणावळ्याकडे काही प्रमाणात पाठ फिरवली होती, त्यामुळे पर्यटन व्यवसायावर सुद्धा परिणाम झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रिमझिम पावसानं हजेरी लावली. छत्रपती संभाजीनगर शहरासह पैठण, वैजापूर, सिल्लोड या तालुक्यातील विविध भागात रिमझिम सरी बरसल्यात, त्यामुळे पेरणीच्या कामाला सुद्धा वेग येणार आहे. दरम्यान हवामान विभागाकडून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला 3 दिवस येलो अलर्ट देण्यात आला. मेळघाटाच्या आदिवासी भागात भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. नागरिक पिण्याचं पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी अहवालांद्वारे करण्यात आल्या. अधिकारी केवळ चेंबरमध्ये बसून अहवाल तयार करतात का, अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे. जुना पुणे मुंबई महामार्गावरील साईड पट्ट्याची दुरावस्था पुन्हा एकदा समोर आली. महामार्गालगतच्या विविध भागात दुरुस्तीसाठी कामं अद्याप सुरू झालेले नाही. खचलेल्या साईड पट्ट्यांमुळे अनेक लहान मोठे अपघात झाले. त्याचा दुचाकीस्वारांना सर्वाधिक फटका बसलाय. पुण्यात गुजरातहून विक्रीसाठी आणलेला प्रतिबंधित गुटखा जप्त केला. नर्हे पोलिसांनी ही कारवाई करत 22,91,000चा गुटखा जप्त केला. या कारवाईत पोलिसांनी 2 जणांना ताब्यात घेतलं. राज्यात मागील काही वर्षापासून सायबर गुन्हेगारी वाढली आहे. राज्यभरात 10,505 सायबर गुन्ह्यांची नोंद झाली. मुंबईत 2025 मध्ये 4,825 सायबर गुन्ह्यातील फसवणुकीची रक्कम 1,000 कोटींच्या वर झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. नंदुरबारच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलींच्या वसतिगृह विषप्रयोग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. 3 महिला कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 1 महिला आरोपीला अटक केली तर 2 कर्मचारी फरार आहेत. विद्यार्थिनींना इजा पोहोचवण्याचा कथित कट रचल्याच्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला. अमरावतीत एका तरुणाला बेकायदेशीर देशी कट्टा बाळगल्या प्रकरणात ताब्यात घेतले. पोलिसांनी फ्रेझरपुरा परिसरात गुन्हे शाखेनं कारवाई केली. पोलिसांनी आरोपी तरुणाकडून 6 जिवंत काडतुसं जप्त केली. 1 दुचाकी आणि मोबाईल असा 1,56,000चा मुद्देमाल जप्त केला. लातूरच्या उदगीर शहरात धक्कादायक प्रकार घडला. 24 वर्षीय तरुणाच्या तोंडावर उकळतं तेल टाकून हत्या करण्यात आली. या प्रकरणात खून करण्याचं नेमके कारण काय होतं, या संपूर्ण घटनेचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. अकोल्यात दुचाकी चोरणाऱ्या 2 अट्टल गुन्हेगारांना अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सापळा रचून कारवाई केली. पोलिसांनी आरोपीकडून चोरीच्या 2 दुचाकी जप्त केल्या आणि या आरोपींनी इतर भागातही वाहनं चोरली आहेत का असा तपास सुरू आहे. वाशीमध्ये उड्डाणपुलावरील आधाराविरोधात मशाल आंदोलन करण्यात आले. पुलावर अद्याप पथदिव्यांची व्यवस्था करण्यात आलेली नसल्यानं रात्रीच्या वेळी वाहन चालक आणि पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. या समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप युवकांनी करत मशाल पेटवून आंदोलन केलं. बीडच्या केज तालुक्यातील टाकळीतील विलास घुले हत्या प्रकरणी फडणवीसांचा केजमधील आंदोलकांना फोन. फडणवीसांच्या फोननंतर पुरवणी जबाब नोंदवून घेतलाय. पोलीस अधीक्षकांकडून सखोल चौकशीचं आश्वासन देण्यात आलंय. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी जतमध्ये घंटानाद आंदोलन करले. पावसामुळे अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जत प्रशासकीय कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यात शेतकऱ्यांचं सुरू असलेलं अन्नत्याग आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलं. पीक विमा आणि कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी उपविभागीय कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलं होतं. प्रशासनाच्या वतीनं लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित केलं. मावळमधील कासारसाई धरण परिसरात सिंचनासाठी वापरण्यात येणाऱ्या विजेच्या मोटारींच्या वायर चोरीच्या घटना वाढल्यात. कुसगाव परिसरात चोरट्यांनी तब्बल 10 ते 12 शेतकऱ्यांच्या मोटारींच्या वायरमधील तांबा चोरून नेल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालं. यावेळी चोरट्यांवर कठोर कारवाईची मागणी शेतकऱ्यांनी पोलिसांकडे केली. नंदुरबारमधील घरफोडी आणि दुचाकी चोरीच्या घटनांचा उलगडा झालाय. शहादा तालुक्यातील 7 दुचाकी चोरी आणि 8 घरफोडी अशा 15 गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या 2 संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं ताब्यात घेतलं. या आरोपींकडून 8,23,000चा मुद्देमाल जप्त केला. येवल्यात चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ट्रक उलटला होता. पुणे इंदूर महामार्गावरील बाबुळगाव शिवारात अपघाताची घटना घडली. अपघातात चालक जखमी झाला. दरम्यान ट्रक अपघातानंतर रस्त्याच्या मधोमध उलटल्यानं काही काळ वाहतुकीची कोंडी झालेली होती.